तर भरपूर दिवसापासून तुमच्या कमेंट येत होत्या की तुझी जात कोणती आहे, जात कोणती आहे. तर मी आज फायनली त्याच्यावर व्हिडिओ बनवते की माझी जात काय आहे. आणि आणि हा पण होतं की मला वडील नाही आहेत का. तर वडील तर मला हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहे सगळेजण? मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर आज आनंदात असणार आहे तुम्ही, कारण तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज भेटणार आहे. किती कमेंट करता, किती लाईव्हला पण तुम्ही सारखं सारखं तेच विचारता. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं, जेव्हा माझे 1000 सबस्क्रायबर होतील तेव्हा मी तुम्हाला सांगणार की माझी जात काय आहे म्हणून. तर 1000 सबस्क्रायबर झाले नंतर ना थोडे दिवस मीच गायब झाले, थोडे बाहेर गेल्यानंतर आल्यानंतर ना आजारी वगैरे पडल्यानंतर ना तो ब्लॉग काही शूट करणं माझ्याच्याने झाला नाही. मग मी वेगळे ब्लॉग टाकले होते बाहेर गेल्यानंतर फिरण्याच्या. तर माझं तर असं होतं की मी बोलले ना की 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर मी तो ब्लॉग टाकणार. तर मला मनापासून तो शूट करायचा होता पण तो नाही झाला. काही विषय नाही, आज करते शूट आणि तुम्ही उद्या तर बघणारच आहेत. म्हणजे आता बघतच असाल मी आज शूट करते, तुम्ही उद्या टाकणार पण तुम्ही आत्ता बघत असाल. तर माझं पहिलं एक चॅनल होतं, त्याला मी सांगितलं होतं पण व्हिडिओ नव्हता बनवला, मी लाईव्हला सांगितलं होतं. बरेच जण असतील इकडे जॉईन त्या चॅनलचे तर त्यांना माहीत असेल, पण काही काही नवीन सबस्क्रायबर असते त्यांना माहीत नसतं. आणि त्यांना जे माहीत नाही ते माहिती करून देणं आपलं काम असतं, कारण ते आपले व्हिडिओ बघतात म्हटल्यानंतर ना आपल्याविषयी काही इन्फॉर्मेशन ते मागत असतील तर आपण सांगणं काम आहे, कारण त्यांच्यामुळेच आपण इथपर्यंत आलेलो असतो. तर तुमच्या बरेचशा कमेंट आहेत, अजून मिस्टरांचं पेमेंट किती आहे, बरेचसे आहेत. तर त्याच्यावर पण ब्लॉग आता नंतरचा ब्लॉग येईल ना, तो माझा मंथली किती खर्च असतो, पगार किती येतो, त्यात सगळं ॲडजस्टमेंट करणं किती कठीण जातं. एवढ्याशा पगारात भरपूर साऱ्या गोष्टी आम्हाला ॲडजस्ट कराव्या लागतात त्या. तर तो ब्लॉग असेल नंतर ना. तुम्ही म्हणता की लगेच सांगत जा, लगेच सांगण्याला अर्थ नसतो. तुम्ही एक जण विचारणार आणि लाईव्हला काही सगळे येतात असं नसतं, पण व्हिडिओ प्रत्येकजण बघतं आणि व्हिडिओ बघून काय काय तर नवीन पण जॉईन होतात ना, तर त्यांना ते आधीच माहीत होतं, त्यामुळे ते डबल विचारत नाही आहेत. तुम्ही लाईव्हला विचारलं ना, मग काही लाईव्हला पण विचारतात, काही इंस्टाला तर भरपूर सारे कमेंट असतात. तर मी इंस्टाचं ह्यात घेत नाही आहे, कारण आपली यूट्यूब फॅमिली वेगळी आणि इंस्टा फॅमिली वेगळी आहे, त्यामुळे मी तिकडचं जास्त इकडे घेत नाही. तिकडं पण ते कमेंट मला सारखी विचारले जात होते, पण मी ती इग्नोर करत होती, कारण प्रत्येक गोष्टीची वेळ यायला लागते. तर आता मला तर वाटते की ह्या गोष्टीची वेळ आता आलेली आहे, म्हणूनसाठी हा मी व्हिडिओ शूट करते. काय झालं, ती काहीतरी उचापत्या करत असते त्यामुळे मला ब्लॉग थोडा थांबावा लागला. तर आता तुम्ही म्हणचाल आता ह्याच व्हिडिओमध्ये मिस्टरांचं पेमेंट पण किती आहे सांगायचं नव्हतं का, पण ते पण मी सांगू शकत होते. पण तुम्हाला जर पेमेंट कळलं ना तर मग मी जी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे ना त्याला काय अर्थ राहणार नाही. त्यामुळं जेव्हा तो व्हिडिओ बनवेल तेव्हाच तुम्हाला समजेल पेमेंट किती आहे आणि किती नाही आहे ते. तर असो, तर चला येतात 2-3 प्रश्न आहेत, तर त्या 2-3 प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देऊन टाकते. तर पहिला प्रश्न आहे की माझे सासू सासरे म्हणजे मला सासू सासरे आहेत का. तर हो, सासू सासरे आहेत, पण ना ते व्हिडिओमध्ये दिसत नाहीत, कारण ते तिकडं गावाला राहतात ना, आम्ही इकडे राहतो. त्यामुळं आधी मी तिकडेच होते, आता 2 महिने झालं मी इकडे आले असेल, नाही तर तिकडच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला कधी दिसले नसतील. आवाज कधीतरी आला असेल तुम्हाला, पण त्यांना कधी बघायला भेटलं नाही, कारण त्यांना व्हिडिओमध्ये येऊ वाटत नाही. त्यांना माहीत पण नाही मी व्हिडिओ काढते, माहीत आहे पण त्यांनी मला असं कधी दाखवून दिलं नाही की आम्हाला माहिती आहे तू काय करते ते. हा विषय आहे आणि त्यांना आवडत नाही आहे व्हिडिओमध्ये येणं. जेव्हा त्यांना वाटेल यावं तर ती येतील, नाही वाटलं तर नाही येतील, कोणाला फोर्स नाही करायचा, एक अकेला जिंदाबाद करत राहायचं. तर आहेत मला सासू सासरे, सगळे जे नातेवाईक असतात ना ते आहेत मला सासरचे, पण ते कधी मी दाखवले नाही आहेत आणि त्यांना पण नाही वाटत, त्यामुळे मी कोणाला फोर्स नाही करत बसत. तर तुमच्या कमेंटचं उत्तर भेटलं असेल. आता मी आधी गेले होते, मला वाटलं होतं ब्लॉग शूट करावा, पण मी एकटीच होते. जर हे असते तर यांनी कॅमेरा पकडला असता आणि मी बोलले असते, किंवा नुसतं तरी त्यांनी शूट घेतलं असतं, नंतर व्हॉइस ओव्हर केलं असतं तरी चाललं असतं. पण हे नसताना मी गेले होते, त्यामुळं मी फोन पण घेतला नव्हता. माझा फोन कुठं पडला होता मलाच माहिती नव्हतं. जेव्हा हे आलं तेव्हा मी फोन लावला आणि माझा फोन सापडला मला, नाही तर फोन पण सापडत नव्हता, असं होतं. तर चला दुसरा प्रश्न बघू. तर दुसरा प्रश्न असा होता की तुझे मिस्टर तुला हे सगळं करण्यात म्हणजे सोशल मीडियावर येण्यासाठी परवानगी कशी दिली आणि सपोर्ट कसे करतात. परवानगी तर कुठल्याच नवऱ्याला वाटत नाही की आपल्या बायकोनं सोशल मीडियावर जावं. माझ्या नवऱ्याला पण नव्हतं वाटत जावं म्हणून, कारण लग्न झाल्यानंतर त्यांना एक फोटो काढणं पण जड जात होतं. मी त्यांना म्हटलं ना की या फोटो काढूया, तरी त्यांना नको वाटायचं. त्यांच्या घरातच कोणाला आवड नाही, मेन गोष्ट
त्यांच्या मम्मीला पण फोटो काढण्याची आवड नाही आहे, पप्पाला पण फोटो काढण्याची आवड नाही आहे, तर आईबापाच्यातच नाही आहे तर पोरांच्यात कुठून उतरणार ना, अशी गोष्ट आहे. त्यांना पण फोटो काढायला नाही आवडत. पण हळूहळू माझ्याकडे लग्न झाल्यानंतर एक मोबाईल होता, 2 महिन्याच होता फक्त. नंतर ना आमच्या दोघांच्या भांडणात तो मोबाईल फोडून तोडून टाकला, सगळं संपलं त्याचं. नंतर मी 4 वर्ष फोन वापरला नव्हता. आत्ता माझ्याकडे 1 वर्ष झालं फोन आला. मी तुम्हाला पहिल्यापासूनच सांगत आले. जसा फोन आला तसा टिकटॉक गेलं होतं. माझं लग्न झालं का नाही 2020मध्ये, तेव्हाच टिकटॉक गेलं. 2-3 महिन्यानंतर लगेच टिकटॉक गेलं कोविड आल्यानंतरनं. मग तेव्हापासून ते बंदच होतं ना. इन्स्टा आलं तरी आम्हाला काय माहीत नव्हतं, कारण आमच्याकडे फोनच नाही. ह्यांना तर काय फोनमध्ये फक्त यूट्यूबमध्ये इंटरेस्ट आहे आणि व्हॉट्सअप बघितलं तर नाही तर ते कधी बघत पण नाहीत. त्यामुळं त्यांचा आणि कधी इन्स्टाचा कधी परिचयच नाही झाला. मग असंच अचानक आम्ही सोनू झाली, म्हणजे तिला एक केमिस्ट्री वेगळी. तुम्हाला आता मी थोडक्यात सांगते की आम्हाला एक फोन सापडला आणि मी असंच सगळ्यांकडे इंस्टा करते सगळे, म्हणून मी पण इंस्टा खोलला आणि मला आवडायला लागलं. त्यामुळे मी 17 आयडी खोलून ठेवलेलं माझे, कारण मला नीट चालवायचं येत नव्हतं इंस्टा. पहिल्यांदा मी इंस्टा घेतलेले, त्याच्यावर व्हिडिओ वगैरे बनवायला लागले आणि नंतर म्हटलं चला आपलं पण यूट्यूब चॅनल असायला पाहिजे, कारण काहीतरी करण्याची इच्छा होती. मला पहिल्यापासून व्हिडिओ करायला आवडत होता. तर म्हटलं चला आपण पण करूया आणि करून बघूया. करून बघायला काय हरकत आहे. तर ह्यांची परवानगी घेणं लय महत्त्वाचं होतं. तर ह्यांनी आधी नाही म्हटलं. नंतर त्यांना काय वाटलं, त्यांनी दुसऱ्यांचे पण व्हिडिओ बघितले, काय काय करतात काय काय नाही. तर आधी काय काय सगळं वाईटच समोर येतं, नंतर चांगलं येतं. पण थोडासा विश्वास बसल्यानंतर मग त्यांच्या मनाला वाटलं असेल की आपली बायको चांगले असे आहे तसे, मग त्यांनी दिली मला परवानगी. तिलाही गोष्ट वेगळी आहे, तुम्हाला मी नंतर सांगेन, कारण मी जर सांगायला बसले ना तर हा ब्लॉग पूर्ण त्याच्यावरनंच होऊन जाईल आणि जे आपलं मेन आहे ना ते बाजूला राहील. त्यामुळं तो विषय बाजू ठेवा. त्यांची परवानगी अशीच भरपूर विनवण्या कराव्या लागल्या. रोज त्यांच्या पुढं तेच मला सांगावं लागायचं, तेव्हा त्यांनी मला परवानगी दिली. आता आहे सपोर्ट करतात म्हणजे तुझी तू कर, मला घेऊ नको, कारण मध्ये त्याला इंटरेस्ट होता, म्हणजे मध्ये त्यांना इंटरेस्ट होता. पण 2 यूट्यूब चॅनल बेकार गेले, त्यामुळे आता ते म्हणतात मला काही इंटरेस्ट नाही राहिला त्याच्यात. ते कधी बोलत नाहीत, काहीच नाही आहेत, जिवंत मडं असल्यासारखं झालं आहे त्यांचं. नुसतं आपलं आहे, मी आहे, एवढंच काम आहे त्यांचं. तर चला पुढचा प्रश्न बघूया. सपोर्ट करतात मला, ते कसे करतात, कसे करायला लागले त्याच्यावर नंतर बघूया आपण. चला पुढचा प्रश्न बघू. तर पुढचा प्रश्न आहे की तुला भाऊ बहीण किती? तर मला एकच भाऊ आहे, आम्ही दोघंच आहे, तो आणि मी. बहीण नाही आहे मला. आणि मला वाटतं की मला असंही पाहिजे होती, पण नाही आहे. भाऊ नसता तरी चाललं असतं, पण बहीण पाहिजे होती, कारण प्रत्येक गोष्ट सुखदुःख आपण भावाला शेअर नाही करू शकत. बहिणीला म्हणजे जेवढा भाव महत्त्वाचा असतो ना तेवढी बहीण पण महत्त्वाची असते. आणि मला वाटतं आणि अजूनही की बहीण असाही पाहिजे होती. तर असू दे, तर नाही आहे, तो प्रश्न होता. आणि आता पुढचा मेन प्रश्न म्हणजे तुझे वडील आहेत का नाहीत? ते कधी ब्लॉगमध्ये दिसत नाही आहेत. तर मला वडील आहेत बरं का, नाही आहेत तसं नाही आहेत. पण गप ना, ते पण ब्लॉगमध्ये यायला नको म्हणते. तुला काय करायचं ते कर, कारण माझ्या वडिलांना पण हे व्हिडिओ वगैरे काय आवडत नव्हतं. लग्नाच्या आधी मी मगाशी सांगितलं मला व्हिडिओ करायला भरपूर आवडायचं होतं, पण मम्मी पप्पा अशी म्हणायची की नको करू, नवरा कसा भेटतोय आणि कसा नाही, त्याला आवडलं तर बरं, नाहीतर मग आजकाल कसं चाललंय माहिती आहे ना. त्यामुळं पप्पांचं पण असं म्हणणं होतं की नको करायला. लग्न झालं तरी पण म्हणत होते की कशाला करतेस, राहू दे, काय ते नाही केलं म्हणून काय हे होणार आहे का, आहे तसं चाललंय ना, मस्त राहा, कशाला ते व्हिडिओच्या भानगडीत पडत्या, असं म्हणत होतं पप्पा. त्यांना नाही आवडत, पण आता चांगलं वाटतं. हळूहळू सगळं चेंज होत जातात ना, त्यामुळं. पण त्यांना नाही यायला आवडत. नंतर कधीतरी घेईल मी त्यांना असं समोरासमोर. आणि माझं पप्पा सेम माझ्यासारखंच दिसतं. तर मी जर पोरगा असते ना तर सेम पप्पासारखेच दिसले होते, कारण ते माझी बोटं आणि माझा चेहरा, नाक सगळं माझ्या पप्पासारखंच आहे. आणि जिथं पप्पाच्या हातापायाला सगळीकडे तिळ आहे ना, तिथं माझ्या पण तिळ आहे. इथं हाताला आहे, इथं आहे. जिथं पप्पांच्या हातापायांना तिळ आहे तिथं माझ्या पण आहे. अगं गप ना. तर चला आता मेन प्रश्न म्हणजे की तुम्ही सगळ्यांनी विचारलेला, म्हणजे हे पण तुम्ही विचारलेलेच होते, पण म्हटलं चला एकासाठी आता किती मिनटाचा व्हिडिओ बनवलं, त्यासाठी म्हटलं चला 2-3 प्रश्न होते, तर ह्यामध्ये सगळे घेऊन टाकलं मी. तर माझी जात कोणती? तर मला जातीचं असं काही नाही आहे की मला आवडत नाही माझी जात असं, पण ना
जातीवरनं कोणा काही लोक असेच नाही एखाद्या जातीवरनं त्याला जज करतात की बाबांनो हां हां ह्या अमक्या जातीचा आहे ना, तो वाईट असणार, तो असं असणार तसं असणार. त्यामुळं मला जात सांगू वाटत नाही आहे. तरी पण तुमच्या सगळ्यांचे कमेंट होत्या तर मी सांगते, मी हिंदू रामोशी आहे. आता माझ्या वागण्यावरनं बोलण्यावरून तुम्हाला काही जणांना आधीच कळलं असेल, पण मी जास्त करून जय भीमची म्हणजे रील्स वगैरे बनवते ना, तर काही काहींचा वेगळा पण गैरसमज होतो. तर नाही आहे, मी हिंदू रामोशी आहे, तर समजून जाता, तुम्हाला माहीतच असेल. तर चला, तुमच्या कमेंटचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल. आता काय बोलू मी. असं वाईट वाटून असं घेऊ नका की मी अशी बोलले असेल की म्हणजे काही लोक तर असतात काय काय की त्यांना त्यांच्या जातीचा भरपूर असा गर्व असतो आणि ते दुसऱ्याला कमी लेखतात. त्यामुळं आणि जात मॅटर नाही करत कुठल्या ह्याच्यासाठी, लग्नासाठी करते पण आता ते पण बंद झालंय, कोणीही कोणासोबत लग्न करायला लागले. त्यामुळं आता जातीचा आणि ह्याचा काही मॅटर म्हणजे संबंधच नाही राहिला. तरी पण तुमचं सगळ्यांचं होतं की तू सांगावं म्हणून, तर मी सांगितले. आणि मला लाज वाटत नाही आहे म्हणून, कारण मी इंस्टाला त्याची रील पण टाकली होती. मला जर लाज वाटत असते ना तर मी इंस्टाला रील्स पण टाकली नसते. पण इकडं ते सगळं गुपित होतं, काही काहींना माहीत असेल, काही काहींना नसेल माहिती. तर चलो बाय बाय. मला चपात्या बनवायच्या त्या, आमच्या साहेब बाहेर गेलं तर म्हणलं चला आज व्हिडिओ बनवला नाही आहे तर व्हिडिओ बनवूया. सकाळीच बनवणार होते पण काय आहे ना, ट्रॅक्टर जातात आता उसाचे, त्यामुळे ते सतत गाणी वाजवतच पळतं त्या, मग व्हिडिओ कुठं करायचा. आणि घरामध्ये केलं ना तर पूर्ण आवाज बाहेर जातो, आणि बाहेर केला जाऊन आणि व्यवस्थित दिसत पण नाही आहे घरात. बाहेर केला तर रस्त्यावर मग ट्रॅक्टर जाताना गाण्यांचा आवाज येतो, तर कॉपीराईट आल्यानंतर काय करायचं. म्हणूनसाठी म्हटलं संध्याकाळी व्हिडिओ बनवा, दिवसभर काही व्हिडिओ घेतला नव्हता. तर असं तुम्हाला तर समजलं असेलच. आता अजून काही कमेंट असतील तुमच्या तर कमेंट बॉक्स मोकळा आहे, भरून टाका, मी बनवत जाईल व्हिडिओ. तर चलो बाय बाय.